नमस्कार मैत्रिणींनो, योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केस स्टडी. 9 महिन्याच्या दिनेश या मुलाला जुलाब होत आहेत. त्याला शू व्यवस्थित होत आहे. त्वचा साधारण आहे. त्याच्या शरीरात पाण्याची कमतरता नाही आणि त्याच्या शीतून रक्तही पडत नाही. जुलाबाच्या 3ऱ्या दिवशी त्याने उलटी केली आणि तो ORSचं पाणी पिऊ शकत नाही. असे झाल्यावर 4 तासांनी त्याच्या घरचे आशाकडे सल्ल्यासाठी जातात. प्रश्न पहिला. आशा त्याच्या आईला कोणता सल्ला देईल? त्याचं उत्तर. आईने सारखे ORS आणि इतर पेय देत राहिले पाहिजे. दुसरं. बाळाची तब्येत 2 दिवसांनी सुधारली नाही तर डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे द्या. प्रश्न पहिला. 15 दिवस वय असलेल्या बाळाला ताप आहे, खोकला आहे, त्याचा श्वास जलद चालला आहे. त्याला काय झाले असावे? त्याचं उत्तर आहे गंभीर न्यूमोनिया. प्रश्न दुसरा. 3 वर्षाच्या सोनाला 1 दिवस सर्दी खोकला झाला आहे. त्याच्या घरच्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? त्याचं उत्तर आहे आले आणि तुळशीची पाने वापरून घरगुती उपचार करायला सांगू. प्रश्न तिसरा. कुठल्या आजारपणात साखर, आले, लिंबू आणि तुळशीची पाने वापरली जातात? तिसरं. त्याचं उत्तर आहे साधा सर्दी खोकला. प्रश्न चौथा. छातीत धडधड होणे म्हणजे श्वास घेताना छाती आत जाणे, बरोबर की चूक? प्रश्न चौथा. त्याचं उत्तर बरोबर. प्रश्न 5. योग्य पर्यायाला बरोबर अशी खूण करा. 2 वर्षाचे बाळ प्रति मिनिट ... श्वास घेते तेव्हा ते जलद श्वास घेते असे म्हणतात. पहिलं. 35 किंवा अधिक. दुसरं. 50 किंवा जास्त. तिसरं. 40 किंवा जास्त. 5. त्याचं उत्तर आहे सी. 40 किंवा जास्त. प्रश्न 6. योग्य पर्यायावर बरोबर अशी खूण करा. 6 महिन्याचे बाळ प्रति मिनिट ... श्वास घेते तेव्हा ते जलद श्वास घेते असे म्हणतात. पहिलं. 45 किंवा जास्त. 50 किंवा जास्त. तिसरं. 60 किंवा जास्त. 6. त्याचं उत्तर आहे बी. 50 किंवा जास्त. प्रश्न 7. बाळाला जर न्यूमोनिया झाला असेल किंवा कॉट्रिमॅक्झोल डोस देऊन सुद्धा 2 दिवसात बरे वाटत नसेल तर तुम्ही काय कराल? 7. त्याचं उत्तर आहे दवाखान्यात दाखल करण्यास सांगू. प्रश्न 8. आजारपणातून उठल्यावर बालकाला जास्त आहार दिला पाहिजे, बरोबर की चूक? 8. त्याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न पहिला. तीव्र श्वासाच्या विकाराची लक्षणे सांगा. अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे खोकला. जोरात श्वास घेणे किंवा श्वास घ्यायला त्रास होणे. चेस्ट इन ड्रॉईंग. श्वास घ्यायला त्रास होणे. प्रश्न दुसरा. साध्या सर्दी आणि खोकल्यावर घरीच उपचार कसे कराल ते लिहा. दुसरं. त्याचं उत्तर आहे घरगुती उपाय. तुळशीची पाने आणि आले देणे. बाळाला उबदार ठेवणे. गरम कपडे घालणे. बंद झालेले नाक ड्रॉप घालून स्वच्छ करणे. उकळून गार केलेल्या पाण्यात चिमूटभर मीठ घालून कापसाने पुसून काढणे. नवजात बालक असेल तर 6 महिने वारंवार स्तनपान द्यावे आणि त्यानंतर मधून परंतु जास्त वेळ स्तनपान द्यावे. बाळाला नेहमीचा आहार द्यावा. पाण्याचे प्रमाण वाढावे आणि जास्त आहार द्यावा. जेवणात थोडे तेल आणि तूप यांचा वापर करावा. ही जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.